आता हा आहे पार्ट 2 आणि आता चालू होणार होती वास्तूची पूजा। त्याआधी आम्ही मस्त अशी रांगोळी काढायला घेतली आणि मी आता डिसाईड केलं की फुलांची रांगोळी काढायची आहे। आणि हा माझा भाऊ आहे बाय द वे, त्याच असंच मध्ये मध्ये चालू होतं काही ना काही करणं। तर मी ना सोलापूरहून येताना खूप सारी फुलं घेऊन आली होती आणि आता वास्तू म्हणल्यावर ना घरावर आमच्या वेगळीच रोनक आली होती। आणि झेंडूच्या आणि गुलाबाच्या पाकळ्या त्याची मी रांगोळी काढायची ठरलेली। खूप गूगल केलं आणि खूप यूट्यूबवर शॉर्ट्स बघितले, त्यानंतर ना काही अशी रांगोळी काढायचं असं म्हणजे एक इमेज बनली की नाही बाबा अशीच रांगोळी काढायची आहे। तर मी, माझी मावशी आणि माझ्या मावशीच्या मुली आम्ही सगळ्यांनी मिळून ही छान अशी रांगोळी काढली। आता ना प्रॉब्लेम अशा वेळेस असं येतो की कामं भरपूर सारे असतात आणि आपला व्हिडिओ प्रॉपर शूट करायला कोणी नसतं, म्हणून असा थोडाफार अर्धा आणि असा तुटक व्हिडिओ बनला आहे। फायनली असं तोरण आम्ही छान असं तयार केलं होतं आणि ना पाठ एवढी दुखत होती, सकाळी आम्ही गंगेला गेलतो, त्यानंतर ना रांगोळी काढली, पाठ एवढी दुखत होती म्हणून माझा हा लहान भाऊ तो पण आला आम्हाला मदत करू लागायला की नाही मी पण तुम्हाला मदत करतो। कारण आमचं सकाळपासून हे रांगोळी काढणं सरलं नव्हतं, कारण बाकीचे कामं ना भरपूर अशी होती। तर अशी छान अशी रांगोळी काढून तयार होती आणि आता ना समोरही काढायची होती आणि कपडे तर ना बघायचं कामच नाही, खूप घाण होत होते। माझ्या लहान भावाने थोडीफार तयारी करून दिली होती, पाकळ्या वगैरे बनवून दिल्या होत्या। मी म्हणलं चल पटकून पुढचीही मी रांगोळी काढून घेते आणि त्यामध्ये आमच्या सोहमचा असं काय आगाऊपणा चालू होता। आणि नंतर ना एक दिवस गॅप जाऊन सत्यनारायणची ही पूजा होती, म्हणून 3 दिवस सलग लगातार असेच कामामध्ये जाणार होते। आणि हो, मला माहिती आहे तुम्ही माझ्या व्हिडिओजची वाट पाहत होता, पण काही ना कारणांमुळे मला ना व्हिडिओजच टाकणे झाले नाही। पण आता ह्यानंतर ना आपले व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत, तर रेग्युलर येणार आहेत त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या। तर चला, रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। एवढ्याच रांगोळीला माझे जवळपास 3 तास गेले होते। असं वाटत होतं त्यापेक्षा आपली जी रांगोळी असते ना त्याच्यानेच जर रांगोळी काढली असती ना मस्त झाली होती, पण एंड रिझल्ट बघा असा काय आला होता आणि मनाला वेगळीच काहीतरी शांती भेटत होती की नाही बाबा एवढं स्ट्रगल केलं ना त्याचा आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे। चला बाय, पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये।